नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं होतं तर सुपर क्लास स्पाइसेस पाहिलं होतं, त्याची असणारी कॅरेक्टर्स. आता त्यामध्ये नेक्स्ट ह्या व्हिडिओमध्ये सुपर क्लास स्पाइसेस इज मेनली डिवाइडेड इनटू टू क्लासेस such as first class quadrichthyes, सेकंड क्लास ऑस्टिचथीस. म्हणजेच याच्या पूर्वी जो व्हिडिओ पाहिला होता त्यामध्ये आपण पाहिलं होतं की सुपर क्लास स्पाइसेसची असणारी कॅरेक्टर्स. त्यामध्ये आता परत त्यात दोन टाईप पडतात सुपर क्लास स्पाइसेस मध्ये. त्यामध्ये फर्स्ट टाईप किंवा फर्स्ट क्लास क्वाड्रिक्थिस, सेकंड टाईप किंवा सेकंड क्लास ऑस्टिचथीस. आता वन बाय वन पाहू. त्यामध्ये फर्स्ट क्लास क्वाड्रिक्थिस, मग त्याची शब्दाची फोड पहा क्वाड्रिक्थिस. पण त्याच्या पूर्वी एक मी तुम्हाला सांगतो, हा बोर्डासाठी महत्वाचा असणारा हा पॉइंट आहे. म्हणजे बोर्डासाठी म्हणजे थोडक्यात आपणच विचारणार आहे 11वीचा क्वेश्चन, त्यामध्ये हे पॉइंट महत्वाचे आहेत. म्हणजेच हा क्वेश्चन महत्वाचा आहे. एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक फीचर्स किंवा राईट द कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ क्लास क्वाड्रिक्थिस किंवा एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्लास ऑस्टिचथीस असं काहीतरी विचारलं आहे. किंवा डिस्टिंग्विश बिटवीन क्वाड्रिक्थिस अँड ऑस्टिचथीस, म्हणजेच डिफरन्स सुद्धा विचारला जाऊ शकतो. 2 मार्काला 3 मार्काला. लॉंग क्वेश्चन 4 मार्काला विचारला जाऊ शकतो. लॉंग क्वेश्चन मध्ये जर कॅरेक्टर विचारली 4 मार्काला तर 8 कॅरेक्टर यातली सांगायची. नेक्स्ट त्यामध्ये डिस्टिंग्विश बिटवीन, आणखी वेगळ्या प्रकारे त्यामध्ये स्क्वालिओडॉन अँड लेबिओरोहिता असे डिफरन्स विचारला जाऊ शकतो. नंतर डिस्टिंग्विश बिटवीन कार्टिलेजिनस फिशेस अँड बोनी फिशेस, असे वेगवेगळ्या नावाने याच्यावर क्वेश्चन तयार होतात. मग त्यामध्ये आता फर्स्ट क्लास क्वाड्रिक्थिस, त्यामध्ये क्वाड्रॉन मीन्स कार्टिलेज, इक्थिस मीन्स फिश. म्हणजेच याचे शब्दाची फोड आहे. क्वाड्रॉन म्हणजे कार्टिलेज, इक्थिस मीन्स फिश. मग त्यामध्ये त्याच्यावरून तयार झालेला शब्द क्वाड्रिक्थिस आहे. किंवा त्याच्यात असणारे हे जे टाईपचे फिशेस कार्टिलेजिनस फिशेस प्रेझेंट इन क्लास क्वाड्रिक्थिस किंवा इन क्लास क्वाड्रिक्थिस कार्टिलेजिनस फिशेस आर प्रेझेंट. क्वाड्रिक्थिस मध्ये कोणते येतात तर कार्टिलेजिनस फिशेस प्रेझेंट येतात. कार्टिलेज मीन्स कुर्चामय हाड, अगदी मऊ असणारी हाड. म्हणजेच त्यांचं जे एंडोस्केलेटन आहे ते कशाने बनलेलं असतं कार्टिलेज. एंडोस्केलेटन इज मेड बाय कार्टिलेज. इक्थिस मीन्स फिश. याच्यावर आपण पहिल्यांदा ज्यावेळी बेसिक डेफिनेशन बघितलेले आहे त्यामध्ये इक्थिओलॉजीची डेफिनेशन आपण बघितलेली आहे. इक्थिओलॉजी म्हणजे डेफिनेशन काय, डिफाइन द टर्म इक्थिओलॉजी. इट इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी which deals with the study of fishes is called as ichthyology. त्याच्यातला तो शब्द इक्थिस. इक्थिस मीन्स फिश. म्हणजे क्लास क्वाड्रिक्थिस हे दोन शब्द त्यामध्ये दडलेले आहेत, क्वाड्रॉन कार्टिलेज, इक्थिस, फिश. आता त्यामध्ये एक्झाम्पल दोन आपण एक्झाम्पल घेतलेत, भरपूर एक्झाम्पल आहेत. स्क्वालिओडॉन, ऑदर नेम डॉग फिश, ऑदर नेम शार्क. नंतर नेक्स्ट फिश आहे प्रिस्टिस, ऑदर नेम स्वॉफिश एटसेट्रा. मग त्यामध्ये स्क्वालिओडॉन इज ऑल्सो कॉल्ड एज डॉग फिश. व्हाय इट इज कॉल्ड डॉग फिश, कोण सांगू शकते? डॉग फिश याला का म्हणत असतील? याच्या नावात सगळं दडलेलं आहे. बघा डॉग काय करत असतो, हा पोलीस खात्यात सुद्धा डॉग घेतला जातो. याचं कारण काय, सर्च करतो. जो काय झालेला आहे रॉबरी, दरोडा एखादा पडला असेल तर सर्च करणं, एखादा मर्डर झाला असेल तर सर्च करणं. तो कशावर डॉग सर्च करत असतो तर सेन्स ऑफ स्मेल. म्हणजेच सेन्स ऑफ स्मेल यांच्यामध्ये सुद्धा काय जास्त प्रमाणात आहे. लाईक अ डॉग, सेन्स ऑफ स्मेल प्रेझेंट लाईक अ डॉग इन स्क्वालिओडॉन. सो इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज डॉग फिश. म्हणजेच डॉग सारखंच यांच्यात सेन्स ऑफ स्मेल आहे. सेन्सिटिव्हिटी स्मेल, वास घेऊन शोध घे, त्यामुळे याला काय म्हणतात डॉग फिश. नंतर प्रिस्टिस स्वॉफिश. आता यामध्ये असणारे कॅरेक्टरिस्टिक्स, त्यामध्ये फर्स्ट इट इन्क्लूड्स कार्टिलेजिनस मरीन फिशेस.
हा जो क्लास आहे यामध्ये कोण इन्क्लूड झालेला आहे तर कार्टिलेजिनस मरीन फिशेस. कार्टिलेजचे आपण फोड पाहिलेले आहे. कार्टिलेजिनस मरीन फिशेस. व्हाय इट इज कॉल्ड कार्टिलेजिनस मरीन फिशेस? बिकॉज एंडोस्केलेटन इज मेड बाय कार्टिलेज. यांचं जे एंडोस्केलेटन बनलेलं आहे ते कशाने बनलेलं आहे? कार्टिलेजनं बनलेलं आहे. मऊ ऊर्जामय हाडांनी. सो इट इज कॉल्ड कार्टिलेजिनस. व्हाय इट इज कॉल्ड मरीन फिशेस? Because all these fishes found only in marine or sea or salty water. हे सगळे जे फिश आहेत ते कुठं आढळतात किंवा कुठं सापडतात तर मरीन वॉटर मध्ये म्हणजेच सी वॉटर मध्ये म्हणजेच सॉल्टी खाऱ्या पाण्यात म्हणजे समुद्राच्या पाण्यात. सो फर्स्ट कॅरेक्टर इज इट इन्क्लूड्स कार्टिलेजिनस मरीन फिशेस. समजलंय? आता नेक्स्ट कॅरेक्टर माउथ इज व्हेंट्रल विथ स्नाउट. माउथ जर यांचं पाहिलं तर माउथ कुठं असतं तर व्हेंट्रलला. मग त्यामध्ये ही अँटेरियर साइड ही पोस्टेरियर साइड. अँटेरियर जरी असली तरी यामध्ये टर्मिनल बाजू जी असते टोक म्हणतो याला. नंतर त्यामध्ये व्हेंट्रल साइड म्हणजेच आपल्यासारखी ही साइड व्हेंट्रल ही साइड डॉर्सल आणि इकडं जी समोरची साइड दिसते ती लॅटरल साइड प्रेझेंट ॲट बोथ म्हणजेच दोन्ही बाजूला लॅटरल साइड प्रेझेंट असते. इथं अलीकडे जशी दिसत्या तशीच पलीकडची बाजू जी असते ती लॅटरल साइड. मग इथं काय सांगितलंय? माउथ इज व्हेंट्रल विथ स्नाउट. यांचं जे माउथ आहे आपलं जे माउथ प्रेझेंट आहे ते कुठं प्रेझेंट आहे तर व्हेंट्रलला. लक्षात ठेवा. का तर आपली ही पुढची बाजू आहे ती व्हेंट्रल, पाठीमागची बाजू आहे ती डॉर्सल. ह्या दोन हाताच्या दोन बाजू आहेत त्या लॅटरल. पुढचं जे त्यालाच अँटेरियर आणि टोकाला काय प्रेझेंट असेल तर टर्मिनल. खालची पायाकडची बाजू काय म्हणतो पोस्टेरियर. मग यामध्ये माउथ इज प्रेझेंट ॲट व्हेंट्रल साइड. यांचं जे माउथ प्रेझेंट असतं स्कॉलिओडॉन्स कुठं असतं? आपल्यासारखंच व्हेंट्रल साइडला प्रेझेंट असतं. हे सेकंड कॅरेक्टर विथ स्नाउट. त्याच्याबरोबर हा टोकदार नाकाडासारखा भाग पुढे आलेला असतो म्हणजेच या टोकाला किंवा याच्या पुढच्या भागाला काय म्हणतात स्नाउट, नाकाड. म्हणजे सेकंड कॅरेक्टर माउथ इज व्हेंट्रल विथ स्नाउट. नेक्स्ट थर्ड कॅरेक्टर बॉडी इज कवर्ड विथ. यांची जी बॉडी आहे पूर्णपणे कवर्ड झालेली आहे कशानं तर स्मॉल प्लॅकॉर्ड स्केल्स दॅट इज एक्झोस्केलेटन. म्हणजेच यांची जी बॉडी असते ती कवर्ड कशाने झालेली असते? स्मॉल प्लॅकॉर्ड स्केल्स. म्हणजेच त्यामध्ये ते स्केल्स दिसून येत नाही. का तर मायन्यूट स्केल्स आर प्रेझेंट ऑन द बॉडी. यांच्या बॉडीवर ते स्केल्स असतात ती मायन्यूट असतात, अति सूक्ष्म असतात. नंतर त्यांना काय म्हणतात त्या स्केलला तर प्लॅकॉर्ड स्केल्स. आणि पुढचे जे ऑस्टिस्टिस मध्ये येतात त्यांना काय म्हणतात तर सायक्लॉइड स्केल्स. मग ह्यामधले जे स्केल्स असतात ते स्मॉल असतात आणि त्यांना काय म्हणायचं प्लॅकॉर्ड स्केल्स. तसंच ते स्केल्स म्हणजेच काय यांच्यामधलं एक्झोस्केलेटन. मग डेफिनिशन ऑफ एक्झोस्केलेटन आपण क्रायटेरिया पाहताना सपोर्ट क्रायटेरिया मध्ये पाहिलेला आहे. एक्झोस्केलेटन आणि त्याच्यानंतर प्रत्येक त्यामध्ये फायलम मध्ये पाहिलेला आहे. मग त्यामध्ये एक्झोस्केलेटन एक्सटर्नल सपोर्टिंग फ्रेमवर्क ऑफ द बॉडी इज कॉल्ड ॲज एक्झोस्केलेटन. म्हणजेच बॉडीवरचं जे बाहेरचं सपोर्ट करणारं जे स्केलेटन असतं त्याला काय म्हणतात एक्झोस्केलेटन. मग यांच्यामध्ये काय स्केल्स. का तर का वाय स्केल्स आर प्रेझेंट? बिकॉज डू नॉट टेक्स प्लेस एंडॉस्मोसिस. म्हणजेच वॉटर त्यामध्ये पाणी जे आहे ते आत जाऊन ज्यावेळी स्विमिंग करत असतं किंवा पाण्यात राहतो म्हणून पाणी त्यावेळी आत जाऊ नये एंडॉस्मोसिस होऊ नये यासाठी त्यांच्यामध्ये काय असतात स्केल्स आणि ते काय आहेत एक्झोस्केलेटन. फोर्थ कॅरेक्टर मॉडिफाईड टीथ आर प्रेझेंट. यांच्या माउथ मध्ये अगदी मॉडिफाईड टीथ प्रेझेंट असतात, अगदी वेल डेव्हलप्ड टीथ आर प्रेझेंट. समजलं? नेक्स्ट कॅरेक्टर नंबर 5. हाऊ मेनी पेअर्स ऑफ गिल स्लिट्स? 5 to 7 pairs of gill slits are present without operculum. इथं मी दाखवलेले गिल स्लिट्स आहेत बघा. त्यामध्ये किती सांगितलेले आहेत तर
आपण दाखवू इथं 5 साधारण 1 2 3 4 आणि 5. मग हे जे आहेत 5 पेअर्स ऑफ गिल स्लिट्स आर प्रेझेंट विदाउट ऑपरक्युलम. 5 यांच्यामध्ये गिल स्लिट्स प्रेझेंट असतात, तेही विदाउट ऑपरक्युलम, कोणताही पडदा नसतो. आपण जर लॅब मध्ये बघितलं हा मासा तर सरळ डोळ्याने हे गिल स्लिट्स दिसतात. हाऊ मेनी गिल स्लिट्स? 5 to 7 पेअर्स ऑफ गिल स्लिट्स विदाउट ऑपरक्युलम, कसलाही पडदा नसतो. आणि प्रेझेंट 5 पेअर्स मीन्स टोटल 10 गिल स्लिट्स आर प्रेझेंट. वन साइड lateral side 5, other lateral side 5, total 10 गिल स्लिट्स. म्हणजे पेअर्स किती? 5 to 7 पेअर्स, म्हणजे 10 किंवा 14 गिल स्लिट्स असतात. नेक्स्ट नंबर 6, they have single dorsal fin and 2 pairs of lateral fins, that is pectoral and pelvic fins. म्हणजेच याच्यामध्ये दाखवलेलं आहे they have single dorsal fin, एकच कसलं असतं? डॉर्सल फिन. 2 पेअर्स ऑफ लॅटरल फिन्स, लॅटरलला 2 पेअर असतात. कशाच्या? पेक्टोरल अँड पेल्विक फिन्स. इथं जे दिसतंय ते पेल्विक आणि हे जे दिसतंय ते पेक्टोरल. म्हणजेच दे हॅव सिंगल डॉर्सल फिन, डॉर्सल साइडला प्रेझेंट, आणि 2 लॅटरल फिन्स, लॅटरल साइडला प्रेझेंट, पेक्टोरल अँड पेल्विक फिन्स. नेक्स्ट नंबर 7th कॅरेक्टर, कॉर्डल फिन इज हेट्रोसर्सल, दॅट इज अनइक्वल लोब्स. कॉर्डल फिन हे जे दिसतंय ते हे कसे असते? हेट्रोसर्सल. हेट्रो मीन्स डिफरंट, सरसाय मीन्स लोब्स ऑर फिन्स, पर किंवा कल्ले. कसले असतात? अनइक्वल लोब्स. वन इज लार्ज, अदर इज स्मॉल. एक मोठा, एक लहान. म्हणजेच त्यामध्ये कॉर्डल फिन एक आहे हेट्रोसर्सल, दॅट इज अनइक्वल लोब्स. नेक्स्ट नंबर 8, एअर ब्लॅडर दॅट इज स्विम ब्लॅडर इज अब्सेंट. यांच्यामध्ये एअर ब्लॅडर किंवा स्विम ब्लॅडर अब्सेंट असते, म्हणजेच हवेची पिशवी नसते, जी कोणामध्ये असते? ऑस्टिच मध्ये प्रेझेंट असते. नंबर 9, these are predatory fishes and some fishes have electric organ, example torpedo or electric ray, while some fishes have poison sting, example trigon or stingray. मग हे जे एक्झाम्पल लक्षात ठेवा, MCQ साठी हे महत्वाचे पॉइंट आहेत, हे दोन्ही फिशेस. मग काही यांच्यामधले जे फिशेस आहेत ते कसले असतात? प्रेडेटरी फिशेस, भक्ष्य करणारे, भक्षक फिश असतात. यामध्ये कसल्या टाईपचे? इलेक्ट्रिक ऑर्गन प्रेझेंट काहींच्या मध्ये असतो. त्याचं एक्झाम्पल आहे टॉर्पेडो किंवा इलेक्ट्रिक रे. टॉर्पेडो नावाचा किंवा इलेक्ट्रिक रे नावाचा जो फिश आहे त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतो? तर इलेक्ट्रिक ऑर्गन इज प्रेझेंट. म्हणजेच त्यांच्या बॉडीला जर टच झाला आपला तर शॉक बसतो, असा त्यांच्यामध्ये इलेक्ट्रिक ऑर्गन असतो. व्हाईल सम फिशेस ऑफ पॉयझन स्टिंग, पण काही फिशेस मध्ये काय असतात? पॉयझन स्टिंग, विषारी नांगी प्रेझेंट असते. त्याचं एक्झाम्पल आहे ट्रायगॉन ऑर स्टिंगरे. विषारी नांगी तो मारू शकतो. हे झालं नंबर 9th कॅरेक्टर. नंबर 10, इन मेल कॉपुलेटर ऑर्गन प्रेझेंट कॉल्ड क्लास्पर्स. आणि हे जे एक्झाम्पल आहे सॉल्युडॉन किंवा यांच्यामधले अदर एक्झाम्पल्स, यांच्यामध्ये मेल जो असतो त्यांच्यामध्ये कॉपुलेटरी ऑर्गन प्रेझेंट असतं, त्यालाच काय म्हणतात? क्लास्पर्स. कॉपुलेटरी ऑर्गन इज युज्ड फॉर, कधी? युज्ड ड्युरिंग मेटिंग ऑफ मेल अँड फिमेल. ज्यावेळी मेल आणि फिमेलचं मेटिंग होत असतं, एकत्र येतात आणि मेटिंग घडवतात, त्यावेळी त्या क्लास्परचा उपयोग कोण करत असतो? मेल. कॉपुलेटरी ऑर्गन म्हणजेच इन मेल कॉपुलेटरी ऑर्गन इज प्रेझेंट कॉल्ड क्लास्पर. नंतर लास्ट त्यामध्ये कॅरेक्टर, फर्टिलायझेशन इज इंटरनल अँड मोस्टली फिशेस आर विव्हिपॅरस. फर्टिलायझेशन जे ह्यांच्यात घडतं ते कसलं घडतं? इंटरनल. म्हणजेच फर्टिलायझेशन टेक्स प्लेस इनसाइड द बॉडी, बॉडीच्या पूर्ण आतमध्ये फर्टिलायझेशन घडत असतं. अँड मोस्टली फिशेस आर विव्हिपॅरस, आणि जास्तीत जास्त यातले फिशेस कसे असतात? विव्हिपॅरस. मग डिफरन्स विव्हिपॅरस ओव्हिपॅरस. ओव्हिपॅरस पुढच्या त्या ऑस्टिच मध्ये मी सांगणारच आहे, पण इथं विव्हिपॅरस समजावून घ्या. विव्हिपॅरस मीन्स द युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमिट. मेल गॅमिट स्पर्म, फिमेल गॅमिट ओवा ऑर एग्स. हे युनियन होतं, एकत्र येतात. अँड आफ्टर युनियन फर्टिलायझेशन टेक्स प्लेस. दोघांच्या मध्ये काय होतं? फलधारणा घडते. आफ्टर फर्टिलायझेशन दे गिव्ह बर्थ टू देअर यंग वन्स. आणि फर्टिलायझेशन फलधारणा झाल्यानंतर ते त्यांच्या पिलांना जन्म देतात. असे याला काय म्हणतात? विव्हिपॅरस.
ओविबिआरएस आपण पुढच्या ऑस्टिस मध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.